आता बघा इथं ड्रायफ्रूटचं लाडू करण्यासाठी मी काय केले, घी घेतले म्हणजे तूप घेतले, चितळे तूप. आणि हे जे पहिले जे आहेत ना पंपकिन सीड आणि वॉटरमेलन सीड्स, हे नॉर्मल रोस्टेड करायचे. म्हणजे नुसतं सगळे जे पण ड्रायफ्रूट्स आहेत की नाही ते नॉर्मल असे भाजून घ्यायचे. कारण भाजल्यानंतर कसं ते जरा क्रंची होतं आणि आपल्याला असं कच्चं पण लागत नाही. आणि इथे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे काजू. आणि प्रमाण म्हणाल तर इथे मी कसं केलं सांगू का, अर्धा किलो काजू बदाम घेतलेले आहे. आणि त्यालाच मीडियम म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे की आपण किती जास्त लाडू करायचे आपल्याला. म्हणजे सारख्या समप्रमाणात घ्यायचं. तर अर्धा किलो काजू घेतलेत, अर्धा किलो बदाम घेतलेत. तर खारीक सुद्धा अर्धा किलोच्या प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं, कारण ते बाइंडिंगला बरं पडतं. आणि खारीक खोबरे सुद्धा मी अर्धा किलोच्या प्रमाणातच घेतलेलं आहे. आणि हे रोस्ट केल्यामुळे बघा कसं तुटते आणि क्रंची, आणि एकदम तुपात भाजल्यामुळे एवढा खमंग आणि सुगंध वास येतोय, खूप भारी येतोय. आणि इथे बदाम सुद्धा मी असं नुसतं रोस्टेड करून घेतले, जास्त भाजायचे नाही आहेत. फक्त काजू तेवढे आपले थोडे ब्राउनिश करून घेतले, म्हणजे जास्त पण पिटाळ लागाय नको, तर भाजल्यामुळे खमंगपणा येतो. पुढची रेसिपी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते.